आज बनवणार आहे झणझणीत कोल्हापुरी मटण। त्यासाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे। मसाल्यासाठी साहित्य: खोबरे, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर। एका कढईमध्ये जिरे, तीळ, दालचिनी आणि स्टार फूल घेऊन मंद आचेवर फक्त भाजून घ्यायचे आहेत। मसाले भाजून घ्यायचे आहेत, जास्त करपवायचे नाहीत। त्यानंतर खोबरे हे भाजून घ्यायचं आणि आपलं मिश्रण हे थंड करण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं। आपल्याला मटण धुवून घ्यायचं आहे। त्यात हळद आणि मीठ लावून 10 मिनिटं मॅरिनेट करण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिटानंतर एका पातेल्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल टाकून आपल्याला मटण परतून घ्यायचं आहे। मटण परतताना आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवल्यानंतर थोडं परतून घ्यायचं। मटणाला पाणी सुटल्यानंतर त्याच ताटामध्ये 1 ग्लास पाणी ठेवायचं। ते पाणी आटेपर्यंत आपलं मटण निम्मे तरी शिजलेले असते तोपर्यंत परतत राहायचं। हे पहा, मटण अर्धे तरी शिजलेले आहे। त्यानंतर आपल्याला कोल्हापुरी मसाला टाकायचा आहे आणि जे आपण वाटण तयार करून घेतलेले ते वाटण टाकून त्यावरती झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला मटणामध्ये गरम पाणीच वापरायचे आहे। गरम पाण्यामुळे मटणाची चव छान राहते। आणखीन एक 10-15 मिनिटं आपण मटण शिजवून घेऊया आणि त्यानंतर आपला तयार आहे मटणाचा रस्सा। त्यानंतर आपल्याला मटणाचं सुक्कं करायचं आहे। त्यासाठी एका कढईमध्ये 4 चमचे तेल घेऊन 2 बारीक चिरलेले कांदे छान तेलात परतून घ्या। त्यानंतर वाटण टाकून परतून घ्यायचं आहे। त्यात आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत: हळद, मीठ, कोल्हापुरी मसाला छान परतून घ्या। नंतर थोडं रस्सा टाकून छान परतून घ्या तेल सुटेपर्यंत आणि आपण जे सुक्कं करणार आहे त्यासाठी काढलेले मटण त्यात टाका। आणखीन 1 कप पाणी टाकून छान शिजून द्या आणि नंतर आपल्याला त्यावरती कोथिंबीर टाकून परतून घ्यायचं आहे आणि आपलं रेडी आहे मटण सुक्कं।